तर तुम्ही बघू शकता मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे. आता लहान मुलं काय भाज्यासुद्धा आवडीने खाऊ शकतात आणि मस्त असे स्लाईस हे पडलेले आहेत. मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता एक हॅलो गाईज, आता खूप दिवस झालं ना छोट्या मुलांना असं म्हणजे चपाती भाकरी खायचा खूप कंटाळा येतो, म्हणून मी तुमच्यासाठी एक छानशी रेसिपी तयार करत आहे. तर इथे मी सर्वप्रथम घेतलेला आहे गाजर, टोमॅटो, कॉर्नफ्लावर, ऑनियन, कांदा आणि पिझ्झा. आता छोटासा मी पिझ्झा बनवणार, त्याच्यासाठी हे आंबवलेलं पीठ आहे बघा, तांदूळ, उडीद डाळ. हां, तर ही रेसिपी मी आता तुमच्यापाशी पाठवत आहे आणि ह्या चॉपरमध्ये आता ह्या सगळ्या भाज्या मी चॉप करणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता त्या भाज्या मी चॉप करत आहे. हे इलेक्ट्रिक मिक्सर आहे आमच्याकडे छोटासा, त्याच्यात चॉप करत आहे भाज्या. आणि त्याच्यासाठी साहित्य आहेच आपल्याकडे ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, एक लागणार आहे आपल्याला चीज क्यूब. तर हे बॅटर असं मस्त हे करून घेतलं बघा. थोडंसं घट्ट होतं, मी ह्याच्यात पाणी थोडंसं मीठ टाकून मस्त असं बॅटर तयार केलं. आता ही बॅटर ना ह्याच्यामध्ये गॅस चालू केला आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे बॅटर असं छानपैकी थोडंसं पसरवून घ्यायचं. आणि ते हे बघा असं मी पसरवून घेतले. मग आता हे पसरवून घेतलं ना, नंतर आपण ह्याला पलटी करणार आहोत. मग पलटी केल्याच्या नंतर त्याच्यावर आपण लावणार आहोत पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस लावल्याच्या नंतर हे चॉप केलेल्या भाज्या आपण त्याच्यावर ठेवणार आहे. मस्त असा पिझ्झा तयार होणार आहे. तरी बघत राहा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ. आता आपण हे पलटी केलेलं आहे, तर ह्याच्यावर लावणार आहोत पिझ्झा सॉस. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी त्याच्यावर टाकणार आहे पिझ्झा सॉस. 1-2 मिनटं चांगलं असं हे करायचं आणि त्याच्यावर टाकणार आहे पिझ्झा सॉस. हे बघा तुम्ही बघू शकता पिझ्झा सॉस टाकलेला आहे. आज आमच्या बेबीला चपाती भाजी खायची नव्हती, तो म्हणला मला पिझ्झाच खायचा आहे. मग मला काही सुचच ना. आता मी म्हणलं काय करावं. मग माझ्या लक्षात आलं, तर आपण अशा पद्धतीने पिझ्झा बनवू शकतो आणि तुम्हीही बनवू शकता तुमच्या बेबीला पिझ्झा. तर आता बघा तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यावर आपण ते चॉप केलेल्या भाज्या ठेवणार आहोत. सगळ्या चॉप केलेल्या भाज्या आपण ह्याच्यावर पसरून घ्यायच्या आहेत. मस्त आणि साध्या पद्धतीने आणि अगदी सोपं. त्याच्यामध्ये आपण खेचलेलं हे टाकणार आहोत चीज, थोडंसं चिली फ्लेक्स ह्याच्यावर